नाही तर थोडीशी मदत करा. बसून सगळं मागणार नाही तुम्हाला. तुमचा मित्र आता संकटात आहे आणि तुमचं थोडं बरं चाललंय, तर गरीब मित्राला तुम्ही सुखामध्ये आठवण काढून बघा. तो दुःखामध्ये तुमच्या संकटात ढाल बनूनच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. तसंच झालं. जिभेला चव लागली, सुख झालं आणि कन्हैया आठवला, कृष्ण आठवला, कान्हा आठवला. माझ्या देवाला किती कडी आवडेल, माझ्या कानाला किती आवडेल. पण काय झालं, त्या यशोदेचं आणि पेंद्याच्या आईचं लय कडाक्याचं भांडण. यशोदेचा आणि पेंद्याच्या आईचा 36 आकडा आपल्या मराठीमध्ये. 36 आकडा माहिती आहे तुम्हाला? 3चं तोंड इकडं असतं, 6चं तोंड इकडं असतं. अण्णा कोण ऐका एखाद्या वेळेला, अण्णा लय भारी सांगतात. 3 तिकडून आला की 6 इकडे फिरला असतो, 3 कडे भेटतच नाही. 3चा आणि 6चा मेळ बसत नाही 36 आकड्याचा. ते आमच्या सुद्धा काय काय झाले, कमून झाले, काय झाले. तसं नाही पाहिजे. 63चा आकडा पाहिजे मराठीतला, 36चा नको महाराज. तसं त्या पेंद्याच्या आईचं यशोदेचं काहीतरी भांडण. त्या पेंद्याच्या आईला ती यशोदा आणि ती कृष्ण आणि कन्हैया आवडतच नसायचं. आणि आता पेंद्याला कडी आवडली पेंद्याच्या आईच्या हातची आणि कडी न्यायची कृष्ण. आता काय करावं? मग त्यानं गोड बोलायला सुरुवात केली. म्हटलं, आई काय तुझ्या हाताला चव आहे, काय ग मधुर आई कडी बनवली, किती ग टेस्ट तुझ्या आईला, तू अन्नपूर्णाची गाई. आई म्हटली, बघ पेंद्या, मला कळालंय तू मला का घुमवतोय, मला कळालंय तुला कडी लागती आणि तुझ्या मित्राला न्यायची कृष्णाला, ते पण मला माहिती. पण ऐक पेंद्या, तांब्यात ग्लासात वाटी जगात